हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभ संदेश पाठवले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबरोबरचा फोटो, स्वतःचा फोटो ट्विट करून बाळासाहेब हे कसे आपले मार्गदर्शक होते, आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली, आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली, त्याने देशाला, महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली, अशा प्रकारची भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहताना त्यांनी पाठवली. त्याच मोदींनी, त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेतात का, असा लोकांच्या मनात एक प्रश्न. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना व आदरांजली वाहता ते व्हायलाच पाहिजे. असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होतं. मी कालच असं म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते. लोकमान्य. आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचा म्हणजे जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा षण्मुखानंद हॉलला होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला. तो म्हणजे भक्कम एकजुटीचा. मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल, ऐक्याची वज्रमूठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवलं. बाळासाहेबांनी सामान्यातला सामान्य माणसाला शूर आणि वीर बनवलं. त्याला त्यांचं न्याय, हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली. अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्यासारख्यांना सदैव होत असतं आणि महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार नाही. भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की शिवसेनेचा महापौर बसायचा असेल तर शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईत शिवसेनेचा महापौर असेल. आपली काय इच्छा? देखिए, पार्टी डिसाइड करेल. पक्ष जो आहे, भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही.